आपकी अदालतमध्ये लॉ मिनिस्टर किरण रिजिजूंवर आरोप आहे की यांना न्यायपालिकेवर कंट्रोल हवा आहे. किरणजी, मागच्या काही दिवसांपासून तुमच्या बोलण्यामुळे पूर्ण ज्युडिशरीमध्ये वादळ आला आहे. सगळे जजेस, मोठे मोठे वकील हे म्हणतात की हा कोण आला आहे. ते म्हणतात की बुल इन चायना शॉप. जर मराठीमध्ये ट्रान्सलेट करू तर त्यांच्या दुकानांमध्ये एक सांड घुसलाय. कसं आहे, मला जे संविधानिक अधिकार दिले आहेत आणि जे दायित्व आहे, मी तेच चालवत आहे. आणि सरकार आणि न्यायपालिकेच्या मध्ये एक ब्रिजचं काम लॉ मिनिस्टर करतात. मी असे वक्तव्य कधीच करत नाही जे असंविधानिक आहेत. याला काही लोक चुकीच्या पद्धतीने सादर करतात आणि चुकीच्या पद्धतीने काही न्यूजमध्ये देखील दाखवतात. तर काही लोकांना बोलण्याची संधी मिळते, पण तुम्ही बघा, मी बघा, मी तुम्हाला ते चुकीचं जे नाही जे बोलत. म्हणतात, आधीचे कोणी लॉ मिनिस्टर झाले, राम जेठमलानी, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, कपिल सिब्बल, अशोक सेन, मोठे मोठे हे सगळे प्रॅक्टिसिंग लॉयर्स तुम्ही होते. आंबेडकर साहेबांचं नाव विसरलात. हो, बाबासाहेब आंबेडकर. तर हे सगळे कायदा मंत्री प्रॅक्टिसिंग लॉयर होते. त्यांना माहीत होतं सुप्रीम कोर्ट कसं काम करतं, वकील काय काम करतात. ते म्हणतात की यांना काही माहीत नाहीये. हा असा नवरा आहे जो कधी घोडीवर बसला नाही. जो कोणी आजपर्यंत या देशाचा लॉ मिनिस्टर बनला आहे, ते कायदेशीररित्या त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव देखील होता. तर काही लोकांना ही समस्या देखील होत आहे, की एक नवीन माणूस ज्याला लॉबद्दल जास्त काही माहिती नाहीये, पण आता तो लॉबद्दल बोलत असतो. हे असं नाही बोलत ते. जजेसमध्ये पण 99% जजेस माझ्या पक्षातूनच विचार करतात मला माहिती आहे. 1-2 टीका करू शकतात, पण काही वकील आहेत जे दुसऱ्या आयडिओलॉजी किंवा दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीतून जोडले गेलेत आणि मोठे वकील आहेत. समस्या त्यांना जास्त आहे, की ते मी लॉ म्हणतात की मिनिस्टर बनलो. एका गावातून आलेला, असं गाव जिथे ना वीज ना पाणी, हो. एका आदिवासी क्षेत्रातून आलेला. आता आम्हाला सांगणार कायदा काय असतो? हे म्हणणं बरोबर आहे. मी तर एकदम लहान गावातून तिथे काही नव्हतं. मोदीजी प्रधानमंत्री बनण्या अगोदर आमच्या इथे जवळपास 80% त्या भागामध्ये न कोणता रस्ता होता, ना पाण्याची व्यवस्था होती, ना वीज होती. तिथून मी आलोय. तर यामुळे त्यांना असं वाटतं, की मी जे म्हणतोय, ते त्यांना रुजत नाहीये आणि ते विचार करतात, की ते वर्षानुवर्षे 50 वर्षे, 60 वर्ष कायदेविषयक अभ्यास करून ते देशाच्या न्यायालयामध्ये काम करत आहेत आणि हा नवीन माणूस इतक्या लांब गावातून येऊन सरकारच्या पक्षामध्ये बोलत असतो. तर हे त्यांच्या विचारांमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून काही लोक म्हणतात, संसदमध्ये 2-3 सीनियर एम-पी आणि काँग्रेसचे माजी मंत्री या लोकांचं म्हणणं आहे, लॉ मिनिस्टर नवीन आहे, त्याला काही माहीत नाहीये. तर ठीक आहे, मी नवीन आहे, तर नवीन-नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. पण देशाच्या इतिहासामध्ये आधी कोणीही असा कायदा मंत्री नाही झाला, कोणी लॉ मिनिस्टर नाही झाला, ज्याने ज्युडिशरीवर या प्रकारे हल्ला केला असेल. ज्या गोष्टी जर मी बोलायला पाहिजेत, जर मी त्या योग्य पद्धतीने बोलत असेन, तर तो हल्ला नाही मानला पाहिजे. आणि ज्युडिशरीला आम्ही सगळे मान्यता देतो. आणि भारताची लोकशाही जर योग्य पद्धतीने चालत असेल, त्याचं एक खूप मोठं कारण हे देखील आहे, की भारताची जी न्यायप्रणाली आहे, ज्युडिशियल स्ट्रक्चर हे खूप मजबूत आहे, रोबस्ट आहे. म्हणून आम्ही म्हणतो, की ज्युडिशियरीचं जे कामकाज आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप नाही करत आणि ज्युडिशियरीने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये. मध्ये जी लक्ष्मण रेषा जी ओढलेली आहे, संविधानाकडून आम्हाला ती प्राप्त झाली आहे. त्याला कोणीही ओलांडू नये, तर या देशाचं भलं होईल. तुम्ही तर थोडी जास्तच लक्ष्मण रेषा ओढलेली आहे. बघा, माझ्या हातामध्ये मागच्या 7-8 दिवसांचे वृत्तपत्र आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वृत्तपत्र आहेत. यांच्या हेडलाईन्स काय आहेत? सुप्रीम कोर्टाने संविधान हायजॅक केलंय, किरण रिजिजू. काही लोक स्वतःला संविधानापेक्षा मोठं समजत आहेत, किरण रिजिजू. किरण रिजिजूंचा जजेसवर निशाणा. किरण रिजिजू म्हणाले की जजेस निवडणूक लढत नाहीत. किरण रिजिजू म्हणाले की आयबी आणि रॉ यांचा रिपोर्ट सार्वजनिकरित्या मांडणं गंभीर विषय आहे. किरण रिजिजू म्हणाले की सुप्रीम कोर्ट चुकीचं आहे.
आता मी जर वाचतच राहिलो तर संध्याकाळ होईल इतक्या हेडलाईन्स आहेत. आणि तुम्ही म्हणताय की मी हल्ला नाही केला. कसं आहे रजतजी, मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारला 8.5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि या 8.5 वर्षांमध्ये एक देखील असं उदाहरण तुम्हाला नाही मिळणार, जे आमच्या सरकारने ज्युडिशियरीचे अधिकार कमी करण्यासाठी किंवा ज्युडिशियरीला कमी लेखण्याचं काम केलं आहे. मी जेवढी वक्तव्य केली आहेत, ते प्रतिक्रियेतून म्हटलंय. मी स्वतःहून असंच हवेत तीर नाही मारलाय. जेव्हा काही गोष्टी जसं की सुप्रीम कोर्टाच्या बेंचवरून म्हटलं गेलंय, की सरकार फाईल घेऊन बसलेले आहेत, तर त्यावर मला उत्तर देणं गरजेचं असतं लोकशाहीमध्ये, की आम्ही फाईल घेऊन असंच नाही बसलोय. तर आम्ही आमच्या प्रक्रियेमध्ये जे काम केलं पाहिजे ते करत आहोत. तर कोर्टाने विचार केला पाहिजे, आपणही विचार केला पाहिजे, की अशा गोष्टी बोलू नये, ज्यामुळे चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि आधी लोक तर चुकीचा समज पहिला तर करतील. कोणताच लॉ मिनिस्टर उत्तर देत नव्हता सुप्रीम कोर्टाला. तुम्ही एकटेच असे दुर्मिळ आला आहात. हां. नाही, आधी देखील उत्तर देत होतो आणि पार्लमेंटमधल्या चर्चेत सहभागी देखील होत होतो आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोलतो, की जे पार्लमेंटमधले सभासद आहे, ज्युडिशरीवरून चर्चा करतात सभेत, राज्यसभेत, तर अशा भाषेचा वापर करू नये, ज्यामुळे ज्युडिशरीचं नुकसान होईल. मी स्वतःच म्हणतो, पण काही गोष्टी आहेत, ज्या कोर्टामार्फत किंवा कोर्टाच्या जजमार्फत सार्वजनिक ठिकाणी किंवा आणखी कुठे म्हटलं गेलंय, जे सरकारच्या प्रती ते अनुकूल नाहीये. तर मी त्यावर खूपच सरळ मार्गाने एकतर उत्तर देतो किंवा स्पष्टीकरण देतो. तर जे सगळं न्यूजपेपरमध्ये आलं आहे, तर माझा असा काही उद्देश नव्हता, की मी आता मी चुकीची तुम्हाला गोष्ट बोलेन. सरळ मार्गाने 1-2 उदाहरणं सांगतो. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने शिफारस केली, सौरव कृपालला हाय कोर्टामध्ये जज बनवायचं आहे. तुम्ही त्यांच्या मागे आय-बी आणि रॉ लावली होती. जे जजेसच्या अपॉइंटमेंटची जी प्रक्रिया आहे, ही खूपच संवेदनशील देखील आहे आणि खूप अशा गोष्टी आहेत, ज्या आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर चर्चा करू शकत नाही. तर मी त्या प्रक्रियेबद्दल तर चर्चा नाही करणार. पण सरकार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही पाऊल उचलतात, तो अगदी विचार करूनच आणि आपल्या एका पॉलिसी मार्फत काम करतात. तर त्याला ना आमच्यामार्फत ना ज्युडिशरीमार्फत अशा गोष्टींना पब्लिक डोमेनमध्ये नाही टाकलं पण पाहिजे. हे तर त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये आणलं आहे ना. ते म्हणाले, की सरकार सौरभ कृपालला यासाठी जज म्हणून अपॉइंट करत नाहीयेत, कारण ते सेम सेक्सचे सपोर्टर आहेत. आणि मग असं देखील म्हटलं, की त्यांचे जे बॉयफ्रेंड आहेत, त्यांचे साथीदार आहेत, पार्टनर आहेत, ते एक स्विस सिटिझन आहेत, म्हणून त्यांना जज नाही बनवणार. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टच्या कॉलेजियमने पब्लिक डोमेनमध्ये आणल्या आहेत. मी माझ्याकडून यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, कारण जेव्हा मला बोलायचं असेल, ज्या फॉरममध्ये ॲज अ लॉ मिनिस्टर आणि आमच्यावरती आमचे नेता आदरणीय प्रधानमंत्रीजी बसले आहेत, त्यांचे विचार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि खूप अशा गोष्टी आहेत, ज्या मी अ, आपकी अदालतमध्ये आलो आहे. मला चांगलं वाटतंय, पण मी त्या गोष्टी नाही बोलू शकत. पण तुम्ही तर म्हटलंय ना, की जजेसना आय-बी, रॉ यांचा रिपोर्ट सार्वजनिक करायला नको होता आणि ते म्हणतात, की ही तर पारदर्शकता आहे, यात काय समस्या आहे? पारदर्शकता या वेगवेगळ्या असतात. आता देशहितामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या मी लोकांसमोर जर नाही सांगितल्या पाहिजेत, तर त्या नाहीच सांगितल्या पाहिजेत. आणि लोकांच्या हितासाठी ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्या लपवल्या नाही पाहिजेत. त्या गोष्टी क्लिअर आहेत. कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि कोणत्या नाही ते. बघा, आज आपकी अदालतमध्ये जनता देखील आहे, संधी पण आहे, वेळ पण आहे. सांगून टाका. नाही. आमच्या इथे आपकी अदालतमध्ये जितके लोक आले आहेत, मी ही गोष्ट बोलू शकतो. खूप क्लिअरली हे म्हणू शकतो, की तेच मला सांगतील जे देशहितासाठी नाही सांगितलं पाहिजे ते नका सांगू. तेच म्हणतील नका सांगू ते. पण जजेसना असं वाटतं, की सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जजेसच्या अपॉइंटमेंटमध्ये इंटरफिअर करू इच्छित आहे. आपल्या आवडीचे जज अपॉइंट करू इच्छित आहे. बघा, संविधानामध्ये तर खूप स्पष्ट आहे, की ज्यांची अपॉइंटमेंट 93 सालापर्यंत तरी सरकारचं करत असते आणि संविधानात पण हेच लिहिलंय, मी त्या चर्चेत नाही जाणार. ते तर संविधानानेच स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे सगळे शिकलेले लोक आहेत. तुम्ही
संविधान उघडून बघू शकता, की जजेसची अपॉइंटमेंट कोण करतात आणि कसं करतात. नंतर त्याची परिभाषा बदलली गेली आहे. 93 मध्ये तर मग सुप्रीम कोर्टाने स्वतःहूनच ते आपल्या हातामध्ये घेतलं आणि कॉलेजियम बनवलं. हायकोर्ट जजेससाठी 3 मेंबर आणि सुप्रीम कोर्टासाठी 3 मेंबर आणि हायकोर्टामधून तिथून नाव पुढे करण्यासाठी 3 मेंबर कॉलेजियम. 93 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि 98 मध्ये याचा विस्तार झाला. व्यवस्था कोर्ट ऑर्डरनुसार बदलली गेली होती. आता त्यावर मी काय म्हणायला पाहिजे हे तर देशातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, नाही, की समस्या तर तेव्हा योग्य होते केलं, जेव्हा की तुम्ही म्हणता, की जज निवडणूक नाही लढत, तर त्यांची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ठीक आहे निवडणूक नाही लढायची तर ते संविधानात लिहिलेलं आहे, की जजेसनी निवडणूक नाही लढली पाहिजे आणि अपॉइंटमेंटच्या माध्यमातून ते जज बनतात. खूप लोकांचं म्हणणं आहे, की कुठे ना कुठे अकाउंटेबिलिटी असली पाहिजे कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी राजा तर नसतो, की ज्यावर प्रश्न नाही विचारू शकत. लोकशाहीमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो रजतजी, लोकशाहीमध्ये मालक ही जनता असते आणि संविधान आपलं सगळ्यात एक असं पुस्तक आहे, ज्याला सगळ्यांनीच मान्यता दिली पाहिजे. हे पवित्र पुस्तक आहे. मी म्हणालो, की जजेसची निवडणूक तर नसते, पण जजेसनी पण हा विचार करावा, की त्यांचं कामकाज चांगलं असावं, जनता पाहत आहे. मी याच संदर्भात बोललो होतो. आणि सोबतच असं देखील म्हणालात, की त्या जजेसने संविधानाला हायजॅक केलं आहे. हे हे मी जेव्हा लॉ मिनिस्टर बनलो नव्हतो, त्याच्या आधी देखील ही चर्चा झाली होती आणि जेव्हा मी मंत्री बनलो नव्हतो, अपोझिशन एमपी होतो, तेव्हा देखील ही चर्चा ऐकली होती, की सुप्रीम कोर्टाने बऱ्याच पार्लमेंटमधल्या पॉवर आपल्या हातात घेतल्या आहेत. हे काहीच मी नवीन काही सांगत नाहीये. या गोष्टी तर चालत आलेल्या आहेत आणि हेच सगळं आजकाल जास्त ऐकायला मिळत आहे. नवीन गोष्ट ही आहे, की तुम्ही ज्युडिशियरी कंट्रोल करू इच्छित आहात. कंट्रोल करू शकत नाही आणि विचार पण नाही केला पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो ना, मोदीजींनी 8.5 वर्षामध्ये ज्युडिशियरीसाठी जे काम केलं आहे, जजेसची फॅसिलिटी वाढवली आहे. कोर्ट रूम बनवण्यासाठी, लॉयर्स हॉल बनवण्यासाठी पैसे आधी खूप मुश्किलीने 1,000-2,000 करोड देखील मुश्किलीने मिळत होते. पुढच्या 4.5 वर्षामध्ये खर्च करण्यासाठी 9,000 करोड खालच्या न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी सेंटर बनवण्यासाठी इतके पैसे वाटले देखील आहेत. जे मोदीजींच्या सरकारने ज्युडिशियरीसाठी जे काम केलं आहे, त्याच्या अर्धा देखील आधीच्या कुठल्याही सरकारने नाही केलं. त्याच्यानंतर मग आमच्यावर आरोप लावतात, की आम्ही ज्युडिशियरी आमच्या ताब्यात घेत आहोत. असा विचार करणं देखील चुकीचं आहे आणि जर असं कोणी म्हणत असेल, तर त्याचे विचार असे असतील, कारण रजतजी तुम्हाला माहीतच असेल, कमिटी ज्युडिशियरीचं आर्ग्युमेंट या देशात पहिल्यांदा इंदिरा गांधींच्या वेळी आलं होतं आणि त्यावेळेस जजेसच्या सिनियरिटीला सुपरसेशन करून ज्युनियर जजना सीनियर जज बनवलं गेलं होतं. इमर्जन्सी लागू केलं गेलं होतं. ज्युडिशियरीला कंट्रोलमध्ये आणलं गेलं होतं त्यावेळेस आणि ते लोक आम्हाला म्हणत आहेत, की ज्युडिशियरीला कंट्रोल करू इच्छित आहोत. आज सांगा एखादं उदाहरण, जिथे आमच्या सरकारने ज्युडिशियरीचा निर्णय मान्य केला नसेल किंवा ज्युडिशियरीला चुकीच्या पद्धतीने कमीपणा दाखवण्याचं काम मी केलं देतो असेल? तुम्हाला एक उदाहरण. सांगा असं काही असेल तर. किरण रिजिजू लॉ मिनिस्टर. तुम्ही म्हणालात, की जजेसने नीट विचार करून बोललं पाहिजे. जजेसनी जजमेंटबद्दल बोलण्याआधी इकडच्या तिकडच्या कॉमेंट्स नाही दिल्या पाहिजेत. हे ओल्ड विजडम आहे. अ जज स्पीक्स थ्रू हिज जजमेंट. कारण जो कोर्टाचा निर्णय जो अंतिम असतो, जोपर्यंत मोठं कोर्ट त्याला रिव्ह्यू करत नाही, तर कोर्टाचा निर्णय फायनल आहे. म्हणून कोर्टाने जे जजमेंट दिलं आहे, जज साहेबांनी, ते जजमेंटमध्ये लिहित नसतील आणि वेगळंच काहीतरी टीका करत असतील, तर ते बरोबर नाहीये. तर हे तर एक लॉ मिनिस्टर म्हणून मी हे म्हटलंच तुम्ही पाहिजे. त्यांना म्हणता, की सुप्रीम कोर्टातल्या जजेसना बेल ॲप्लिकेशन ऐकण्याची काय गरज आहे? का वेळ वाया घालवत आहेत? नाही, मी असं नाही म्हणालो, की सुप्रीम कोर्टाने बेल नाही ऐकलं पाहिजे. मी असं म्हणालो होतो, की सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आपल्या देशातलं न्यायालय आहे. तिथे मोठे मुद्दे जे असतात आणि जे कॉन्स्टिट्यूशनल मॅटर आहेत, संविधानिक मुद्दे, त्यावर जास्त लक्ष दिलं तर जास्त चांगलं आहे. आणि बेल ॲप्लिकेशन जर खूप महत्त्वाचा बेल आहे, ह्युमन राईट्सचा इश्यू असतो, लिबर्टीचा इश्यू असतो किंवा कोणाला फाशी देण्याबद्दलचा मुद्दा असेल, असे मुद्दे जे असतात त्याच्यावर बेल ऐकू शकतात, पण तुम्ही 420चा काहीतरी बेलचा मुद्दा असेल त्यासाठीच सुप्रीम कोर्टात जाल, तर सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया जातो.
या दृष्टीने मी म्हणालो होतो. मी कधी नाही म्हणालो, की सुप्रीम कोर्टाने बेल पिटिशन नाही ऐकलं पाहिजे. बघा तेव्हाच तर ते मोठे मोठे वकील आहेत ते म्हणतात की यांना कायद्याची समज नाहीये. जस्टिस कृष्ण अय्यरने लिहिलंय, बेल नॉट जेल इज द रूल. रूल नाहीये. हे एक मानलं जातं, की या प्रिन्सिपलने पाहिलं गेलं पाहिजे, की आधी बेल मिळणं हा अधिकार आहे, नाहीतर मग जेलमध्ये जाणार. ही एक लीगल विस्डमची गोष्ट आहे. हे काही नियम वगैरे तर नाहीये. आता हेच तर सुप्रीम कोर्टच्या जजेसना वाटतं की एक माणूस अशा गावातून आला जिथे गाडी नव्हती, रस्ता नव्हता. तो सांगणार की त्यांना काय करायचं आणि काय नाही करायचं. नाही, हे जज लोक असं नाही म्हणत, जे तुम्ही म्हणताय. हे तर काही काँग्रेस किंवा काही पॉलिटिकल पार्टीचे जे मोठे वकील आहेत, ज्यांना पार्लमेंट देखील चालवायचं आहे आणि कोर्ट देखील चालवायचं आहे. ते लोक या गोष्टी बोलतात किंवा उकसवतात असं बोलण्यासाठी. काँग्रेसचे मोठे नेते आहेत जयराम रमेश. ते म्हणाले की किरण रिजिजू ज्युडिशियरीला धमकावत आहेत. हे पॉइझन पिल फॉर ज्युडिशरी आहेत. म्हणजेच किरण रिजिजू न्यायपालिकेसाठी एक विषाची गोळी आहेत. तुम्ही रजतजी, चालू कॅमेऱ्यासमोर तर जज साहेब तर काही बोलणार नाहीत. तुम्ही कॅमेरा बंद करून कधी कोणत्या जजसोबत चर्चा करा. माझं जे कामकाज किंवा माझ्या ज्या कार्यपद्धती आहे, कोणत्याही जजला विचारा, की त्यांना समस्या आहे का? सगळ्या जजना जेव्हा आम्ही भेटतो, आम्ही त्यांचंच असं रूप बघतो, की जेव्हा 2 माणसं आपापसात भेटतात, तेव्हा कसं वागलं पाहिजे. मी कोणताही ॲरोगंट किंवा धमकी देणारा मनुष्य तर नाहीये. तर हे काँग्रेसवाले स्वतःच विचार करून असं म्हणतात. हे जज नाही म्हणतात, हे ज्युडिशियरी नाही म्हणत. हे काँग्रेसच बोलत आहेत ही गोष्ट. तुमचे आणखी एक मित्र आहेत अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल म्हणत होते की बीजेपीने सगळे इन्स्टिट्यूशन तर आधीच ताब्यात घेतले आहेत. सीबीआयवर, ईडीवर. आता ज्युडिशियरीवर पण, न्यायपालिकेवर पण कब्जा करू इच्छित आहेत किरण रिजिजू. सगळ्यात आधी तर तुम्ही अरविंद केजरीवाल यांचं बोलणं सिरियसली घेऊच नका. ते असंच बोलायचं म्हणून बोलून टाकतात आणि त्यांना कदाचित लक्षातही राहत नसेल, की ते असं काही म्हणाले होते. तेच अरविंद केजरीवाल जेव्हा मुख्यमंत्री बनण्याआधी म्हणत होते, की संविधानाला मानत नाहीत. ते एक प्रकारे अराजकतावादी मानसिकता ठेवणाऱ्यातले आणि ते असंच निरर्थक काहीतरी बोलत असतात. यांचं जेव्हा मी भेटतो एकमेकांना, आता ते मुख्यमंत्री आहेत, तर आम्ही भेटत असतो, तेव्हा नीट बोलणं होत असतं. मला नवल वाटतं, की बोलण्यामध्ये, दिसण्यामध्ये तर भोळा बाबडा आहे, पण बाहेर जाऊन असं वक्तव्य का बोलत असेल? आणि राहुल गांधी. राहुल राहुल गांधी हे गांधींचं म्हणतात नाव की घेताच तुम्ही ज्युडिशियरीवर कब्जा करत आहात. तुम्हाला ज्युडिशियरीवर कंट्रोल हवा आहे आणि ज्युडिशियरी तुमच्याच बाजूने सगळे निर्णय देत असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. त्याला जी चीट लिहून दिली जाते, ज्या गोष्टी बोलण्यासाठी त्यांच्या त्यांच्या जे ॲडवायझर्स आहेत, जे सांगतात तेच ते बोलतात. जर तिथून भटकले तर ते फसू शकतात आणि आणि त्याची पार्टी वाचवण्यासाठी 24 तास वेळ घेतात. म्हणून लोक काय-काय नाव देत असतात, पण आम्ही तर आदर करतो. ते संसद आहेत आणि काँग्रेस लीडर आहेत, तर त्यांचा आदर करतो. पण ते जे काही वक्तव्य करतात, मला वाटतं की बीजेपीचं नुकसान नाही, देशाचं नुकसान नक्कीच होतं त्यांच्या वक्तव्यामुळे. आणि कपिल सिब्बल ते तर लॉ मिनिस्टर होऊन गेले आहेत. ते म्हणतात की किरण रिजिजूंना ना कायद्याची जाण आहे, ना सुप्रीम कोर्ट माहीत आहे, ना वकील कसं काम करतात हे माहिती आहे आणि बनले आहेत लॉ मिनिस्टर. कपिल सिब्बलजी तर वरिष्ठ आहेत. त्यांनी 4 महिन्यापूर्वीच एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टावरून विश्वास उडाला आहे. आता जी व्यक्ती म्हणत आहे की सुप्रीम कोर्टाला मानत नाही, ते माझ्यावर आरोप करत आहेत. तर त्याच्याजवळ तर या प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार नाहीये. ते तर जे त्यांना पैसे पुरवतात, त्यांचीच केस लढतात. त्यांचंच बोलणं ते ऐकतात. ते स्वतःचं स्वतंत्र मत मांडत नाहीत. मी बाकीच्या वकिलांची टेर खेचत नाहीये. मी फक्त सिब्बल साहेबांबद्दल बोलतोय, की मी भलेही एका गावातून आलोय, पण माझ्याजवळ देखील विचार करण्याची एक क्षमता आहे आणि मोदीजींनी विश्वास ठेवला आहे, तर काहीतरी विचार करूनच विश्वास ठेवला असेल ना?
हो, पण या मोठमोठ्या वकिलांना वाटतं, की हे जे इंग्रजी बोलणारे वकील आहेत, तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागला आहात. तुम्ही म्हणता, की सुप्रीम कोर्टात देखील प्रादेशिक भाषा बोलली पाहिजे. हे रजतजी, मी यासाठी म्हणतोय, की तुम्ही इंग्रजी बोलत असाल, काही लोक वाईट वाटून घेऊ नका. जो इंग्रजी जास्त चांगली बोलतो, त्याची कोर्ट फीस खूप जास्त असते. त्याला 20, 30, 40 लाख मिळतात. आणि जे हिंदी बोलतात, त्यांना खूप कमी पैसे मिळतात. आपल्या भारत देशात अशी प्रथा का आहे सांगा? म्हणून मी म्हणालो, की हायकोर्टमध्ये देखील आणि सुप्रीम कोर्टात तर आहेच. प्रादेशिक भाषा भारतीय भाषेमध्ये हिंदीमध्ये, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, बंगाली, मराठी, पंजाबी ज्या काही भारतीय भाषा आहेत, त्यामध्ये देखील वाद का नाही झाले पाहिजेत कोर्टात सांगा? इंग्रजीच का असली पाहिजे? म्हणूनच म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2015 मध्ये एक मंत्र दिला, की भारतीय भाषेला भारतीय कोर्टामध्ये कसं पुढे घेऊन गेलं पाहिजे, त्यावर विचार केला जावा. तर एक कमिटी बनवली, जस्टिस भोगावे साहेब, जे फॉर्मर चीफ जस्टिस आहेत भारताचे. त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी बनवली. माझ्यासोबत चर्चा देखील झाली आणि यासाठी आम्ही एक शब्दसंग्रहाची एक ते बनवतोय, एक डेटा बँक देखील बनवतोय आणि भारतीय भाषांमध्ये जे मुद्दे आहेत किंवा मुख्य शब्द आहेत, कॉमन कसे वापरले गेले पाहिजेत, ते देखील चिन्हांकित केलं जातंय. आणि मग पुढे जाऊन आम्ही लोक असं मानतो, की सुप्रीम कोर्ट देखील या गोष्टीला सहमत असतील. आता चीफ जस्टिस डी.वाय. चंद्रचूड साहेब यांना देखील माझ्याशी चर्चा केली आहे आणि जेवढे जुने जजमेंट आहेत सुप्रीम कोर्टाचे, वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट करून जनतेसाठी उपलब्ध करत आहेत आणि हळू-हळू आम्ही ट्रान्सलेशनची व्यवस्था देखील करत आहोत. कोविडच्या वेळी देखील तुम्ही पाहिलं असेल, की कोर्ट चालूच होतं. का? कारण की ती जी टेक्नॉलॉजी आहे, ऑनलाईन प्रोसेसची, व्हिडिओ कॉन्फरन्सची, जी डिजिटल इंडिया कॅम्पेन आहे, मोदीजींनी जे चालवलं आहे, त्यामुळेच तर आपले हे कोर्ट मजबूत बनले आहेत. तेव्हाच तर कोविडच्या काळात देखील भारतीय कोर्ट कंटिन्युअसली चालत राहिलं. असंच आहे. बघा, मोठे-मोठे वकील असं म्हणतात, की किरण रिजिजूंनी तर प्रॅक्टिस केली नाही, यांनी तर पैसे कमवले नाही, आता आमच्या पोटावर लाथ मारत आहेत. नाही. माझी तर अशी इच्छा आहे, की देश जसा पुढे चालला आहे, आर्थिक महाशक्ती बनत आहे आणि बनली देखील आहे एका दृष्टीने, तर त्यात काम वाढेल आणि केसेस जास्त येतील आणि जास्त मॅटर ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी येतील. तर तेवढीच वकिलांना देखील संधी मिळेल. तर वकिलांना जास्त काम मिळालं पाहिजे, असं माझं मत आहे. मी याच्या विरोधात आहे, की सगळं काम काहीच वकिलांपर्यंत जात आहे. याचा मी विरोध करतो. म्हणून मी म्हणालो, की जे सीनियर लॉयर आहेत, त्यांनी आपली केसेस ज्युनियर सोबत देखील वाटल्या पाहिजेत. कोविडच्या काळात कोणीतरी एक जज एका दिवसात 2 करोड ते 3 करोड सुद्धा कमवले आहेत. एका दिवसात. एक लॉयर, जज नाहीये. एक लॉयर, मी हो. जजबद्दल नाही बोलत आहे. जजेसबद्दल नाही बोललं पाहिजे. एक 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 लॉयर इतकं कमावतात आणि खूप असे लॉयर आहेत, ज्यांना दिवसातून ₹10 देखील नाही मिळत. हे बरोबर नाहीये. म्हणून मी म्हणालो, की सगळे स्पेशली जे नवीन-नवीन ज्युनियर लॉयर आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. तर भारतीय भाषेमध्ये जर चर्चा झाली कोर्टात, तर काम सगळ्यांनाच मिळेल. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का लॉ मिनिस्ट्रीशी संबंधित? सर, आतापर्यंत काय कारण आहे, की इतके सगळे केसेस पेंडिंग आहेत? आणि बेटर सोल्युशन काय असू शकतं, की फ्युचरमध्ये असे केसेस पेंडिंग राहू नयेत आणि लवकरात लवकर त्याचं सोल्युशन मिळावं? जवळपास 4,90,00,00,000च्या आसपास यावेळी आपल्या पेंडिंग केसेस आहेत. या कमी करण्यासाठी खूप पावलं उचलली गेली. सगळ्यात आधी तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतक्या ज्या केसेस आहेत, त्यांना लगेचच कसं सोडवता येईल, त्याचे मार्ग शोधत आहोत. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतात, पोलीस असतात, वकिलांचा वेळ हवा असतो, केसेस बंचिंग करावं लागतं. तेव्हा जाऊन तारीख मिळते, मग सुनावणी होते, मग डिस्पोज करतात. प्रक्रिया मोठी आहे. दुसरं आहे की आम्ही अल्टरनेटिव्ह रस्ता देखील पाहत आहोत. खूप अशा केसेस आहेत, ज्या कोर्टात न जाता देखील मीडियाच्या माध्यमातून देखील सोडवल्या जाऊ शकतात. अल्टरनेटिव्ह डिस्ट्रिब्यूट रिझोल्यूशन मेकॅनिझमची आम्ही सुरुवात केली आहे. आर्बिट्रेशन असतो, कॅन्सलेशन असो, गावात काही गोष्टी होत असतात, ते फॅमिली मॅटर आहेत, ते कम्युनिटी लेव्हलमध्ये मीडिएशन करून सोडवले जाऊ शकतात. कोर्टात जायची काय गरज आहे? तर या प्रकारचे कित्येक मार्ग आम्ही शोधले आहेत आणि कोर्टामधले जे वेगवेगळे स्तरावरचे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि ज्युडिशियरी आम्ही चर्चा करतो आणि माझं असं म्हणणं आहे, ज्या प्रकारे प्रधानमंत्रीजी पाठिंबा देत आहेत आणि ज्युडिशियरी देखील प्रोएक्टिव्ह आहेत, आम्ही ताळमेळ करूनही जी पेंडन्सी आहे,
याला आम्ही नक्कीच कमी करू. पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. आजकाल जर एक जज एका दिवसात 100 केस डिस्पोज करत असतात, 200 केसेस नवीन येतात. तर केसेस तर डिस्पोजल फास्ट होत आहेत. पण रजिस्ट्रेशन नव्या केसेसचं दुप्पट वेगाने होत आहे. म्हणून पेंडन्सी वाढत आहे. पण डिस्पोजलचा रेट खूप फास्ट झाला आहे. पण एवढंसं पुरेसं नाहीये. आम्हाला अजून पुढे जाऊन अजून बरंच काम किरणजी, करायचं जास्त आहे. समस्या तेव्हाच होते जेव्हा केसेस स्थगित होतात. तारीख जनता म्हणते हो. तारीख पे तारीख, हो. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. याच तारखा कमी करण्यासाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया आमच्यामध्ये खूप स्तरावर तशी चर्चा झाली आहे. जेवढं लवकर होऊ शकतं, तारीख लवकर दिली पाहिजे आणि सुनावणी लवकर व्हावी म्हणून कोणी डिले करू नये. कधी-कधी काय होतं ना, की वकील स्वतःच तारीख घेतो आणि याला पुढच्या वेळी सुनावणी दिली जावी. मी कोणतेही वैयक्तिक बोलत नाहीये, पण कधी-कधी मटेरियल सपोर्टही मिळत नाही. कधी-कधी इन्व्हेस्टिगेशन म्हणतं, की आमचा चार्जशीट रेडी झाला नाहीये किंवा खूप अशी कारणं आहेत. कधी-कधी साक्षीदार देखील येत नाहीत. साक्षीदारांना शोधावं लागतं. तर साक्षीदार न आल्यामुळे देखील केस मग पोस्टपोन होतात आणि त्यांना पुढच्या तारखासुद्धा मिळतात. खूप गोष्टी आहेत, खूप कारणं आहेत. हे सगळं जे आहे त्याला एका सूत्रामध्ये बांधून सोल्युशन निघू शकतं. इथे सोडवणार एका गोष्टीला आणि दुसऱ्या गोष्टीला आपण नाही बघितलं, मग सगळं काही तिकडेच एक अडकेल. दुसरी गोष्ट तुम्ही दाखवली होती जजेसना. तुम्ही म्हणाला होतात, की सुप्रीम कोर्टात, हाय कोर्टात सुट्ट्या खूप होत आहेत. जज हो. सुट्ट्या खूप घेत असतात. कोर्टामध्ये ती गोष्ट बरोबर आहे, की सुट्ट्या खूप त्यांना होतात. आवडलं नाही असं बोलणं. नाही, नाही, असं मी नाही म्हणतोय. रजतजी, तुम्हाला मी पुन्हा एकदा क्लिअर करू इच्छितो आपल्या या जनतेच्या समोर. ज्युडिशरी जे कोर्टातले जजेस खूप सुट्ट्या घेतात आणि व्हॅकेशनवर जातात हे मी नाही म्हणालो. हा प्रश्न आला होता राज्यसभेमध्ये. काँग्रेसच्या एम-पीने प्रश्न केला, की जजेस इतक्या मोठ्या-मोठ्या सुट्ट्यांवर का जातात? तर मी म्हणालो, की ही प्रथा आहे, व्यवस्था बनलेली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. आम्ही लोक एक जज किती मेहनत करतो हे आपण लोक बघत नाही. मी खरंच तुम्हाला हे सांगतोय. भारतामधला एक जज जेवढी मेहनत करतो, जगभरामध्ये कोणताच जज इतकी मेहनत नाही करत. बाकी बाकी देशांमध्ये, अमेरिका देशामध्ये एक जज दिवसभरात एक केस बघत असतो. आपला एक जज 100-100 केसेस बघतात. 50-60 केसेस तर मिनिमम असतात. तर आपल्या जजेसवर देखील खूप प्रेशर असतं. सुट्ट्यांची गरज लागत असते कारण त्यांना देखील थोडंसं रिलॅक्स व्हायला पाहिजे. 24 तास काम करून जर झोपले नाहीत तर ते कोलॅप्स होऊ शकतात. माणसाला एक लिमिटेशन असतं काम करण्याचं. मी किती मोठी